जिवंतपणीच एका वृद्धाला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचा प्रकार समोर आलाय। इतक्यावरच डॉक्टर थांबले नाहीत, तर त्यांनी या रुग्णाचा डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू दाखला देखील रुग्णाच्या कुटुंबियांना दिला। उल्हासनगरच्या शिवनेरी या खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान झालेली चूक रुग्णालय प्रशासनानं मान्य करीत दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र या सगळ्यामुळे या खासगी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। उल्हासनगरमध्ये राहणारे 65 वर्षीय अभिमान तायडे गेले काही दिवसांपासून आजारी होते। घरी असताना त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली। त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना रिक्षात टाकून जवळच्या शिवनेरी या खासगी रुग्णालयात नेलं। इथे रिक्षातच डॉक्टरांनी त्यांना तपासत मृत घोषित केलं। इतकंच काय तर अभिमान तायडे यांच्या नातेवाईकांच्या मागणीनुसार त्यांनी त्यांचं डेथ सर्टिफिकेट देखील बनवून दिलं। अचानक म्हणजे पप्पाचं तब्येत खराब झाली, आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो। डॉक्टरने बाहेरच्या बाहेर पेशंट ऑफ झाले म्हणून घरी पाठवून दिलं। पण घरी जाऊन पेशंटला दुखदुखी होती, तिथं जाऊन घरून आम्ही डायरेक्ट क्रिटिकलला केलं। डॉक्टरांनी अर्ध्या तासामध्ये पेशंटला शुद्धीवर आणलं। तक्रार केली, आम्ही गेलतो, पण ते बोलले बाबा आमच्याकडून चुकी झाली आहे, आम्ही देवगिरी व्यक्त करतो। डेथ सर्टिफिकेट दिलं होतं, बाबा तुम्ही आधार कार्ड घेऊन या, तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी। यानंतर अभिमान यांच्या घरात त्यांच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्यांच्या हृदयाचे ठोके चालू असल्याचं घरच्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ दुसऱ्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केलं। इथे अवघ्या अर्ध्या तासात ते शुद्धीवर आले। दरम्यान याबाबत अभिमान तायडे यांच्या नातेवाईकांनी शिवनेरी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यानंतर त्यांनी चूक मान्य करीत दिलगिरी व्यक्त केली। दरम्यान अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या रुग्णालय प्रशासनावर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरतीये। कभी कभी शुगर खूप कमी झाली तर असा हार्टबाट कधी स्लो होऊन जाते, कधी आणि रिक्षामध्ये ते आम्हाला कळलं नाही, म्हणजे श्वास पण नाही आला आणि तिकडे त्यानं म्हणजे थोडा बरा झाला तो। नंतर रिलेटिव्स नंतर आमच्याकडे आले, म्हणजे की तुम्ही सांगितला तो पेशंट डेड आहे ना, तर सर्टिफिकेट द्या। म्हणजे एक प्रकारच्या ते सांगितलं नाही आम्हाला असं झालं आहे, पेशंट बरा झाला आहे, सारखं ट्रॅपसारखा म्हणजे आम्हाला ट्रॅप केला। तर मी पण म्हणजे ह्युमॅनिटी सारखं ठीक आहे, मी बघितला होता, मला वाटलं होता नाही आहे, आणि हे लोक पण सांगता ऑफ झाला आहे। तर आम्ही आधार कार्ड वगैरे बघून डेथ सर्टिफिकेट इश्यू केला। नंतर त्या लोकांनी कळलं की असं आहे। तर त्याच्यानंतर मी रिलेटिव्ह लोकांना सांगितलं, सॉरी सांगितलं, बाई सॉरी, असं कधी बायचान्स कधी होतो। आणि आम्ही तिकडे बाहेर रोडवर बघितला, तिकडे लाईट पण कमी होती, आवाज खूप होता, त्याच्यामुळे साऊंड्स आम्हाला काय म्हणजे ऐकू आला नाही। तर त्यांना सॉरी सांगितलं, नंतर ते लोक पण शांत झाले। तिकडे पण डॉक्टरने सांगितलं त्यांना की असा होतो, कधी कधी मिस्टेक होऊन जाते, असा कधी बायचान्स, म्हणजे फर्स्ट टाईम असा मिस्टेक झाला आहे। सध्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेक तक्रारी येत आहेत। लाखो रुपये आकारून देखील अनेकदा रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत आणि त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमावण्याची वेळ आली, असा आरोप डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून केला जातोय। यात काही डॉक्टर आपल्या डॉक्टरकीच्या पेशाशी प्रामाणिक आहेत, मात्र रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या डॉक्टरांमुळे प्रामाणिक डॉक्टरांचं नाव देखील यामुळे धुळीस मिळतंय। दरम्यान डॉक्टरांसंदर्भात वाढणाऱ्या तक्रारींमुळे सध्याचा डॉक्टरकीचा पेशा हा रुग्णसेवा करण्यासाठी नसून फक्त पैसे कमवण्याचा व्यवसाय झालाय का, अशी शंका यामुळे उपस्थित होते। पब्लिक मीडिया, बदलापूर।